हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 29 मॅथमॅटिकल पझल्स. मॅथ्स रिलेटेड इथे पझल्स विचारण्यात आलेला आहे, स्टोरी देण्यात आलेली आहे जंगल मधली. तर ती स्टोरी आपण पहिला एक्सप्लेन करून घेऊया. त्याच रिलेटेड इथं आपल्याला पझल्स म्हणजेच काय कोडे विचारण्यात आलेले आहेत, तर ते आपण इथं सॉल्व्ह करून घेऊया. जंगल मीट म्हणजेच काय मीटिंग चालू आहे जंगलात. काय चालू आहे? मीटिंग चालू आहे. पहा तर काय काय होत आहे तिथं आपण एक्सप्लेन करून घेऊया. तर काय म्हणतायत पहा, अ मीटिंग ऑफ ॲनिमल्स टूक अ प्लेस इन अ जंगल. तर जंगलात ॲनिमल्स सगळ्या प्राण्यांची काय झालेली आहे तिथं मीटिंग भरलेली आहे. काय भरलेली आहे? सभा भरलेली आहे. तर मीटिंगला कोणी कोणी आलेले आहेत ते आपण पाहून घेऊया. अ मीटिंग ऑफ ॲनिमल्स टूक अ प्लेस इन अ जंगल. an elephant, a tiger, a jackal, an antelope, a rhinoceros, a zebra, a giraffe and a deer gathered. तर या मीटिंगसाठी कोणी कोणी आलेला आहे? टायगर आलेला आहे, एलिफंट आलेला आहे, झेब्रा आलेला आहे, जिराफ आलेला आहे, कोण आलेला आहे? डिअर आलेला आहे, फॉक्स आलेला आहे, रायनोसर आलेला आहे. हा आहे अँटेलोप आहे. हा काय आहे? अँटेलोप आहे. तर त्याला मराठीत काळवीट असं म्हणतात. आणि कोण आहे? तर लॉयन आहे. तर हे सगळे इथं आलेले आहेत. दे वेअर वेटिंग फॉर द किंग. हे सगळेजण मिळून कोणाची वाट पाहत आहेत? तर लॉयनची वाट पाहत आहेत. तर लॉयन कोण आहे? त्या जंगलाचा किंग आहे. काय आहे? किंग आहे. दे वेअर वेटिंग फॉर द किंग. तर ते सगळेजण मिळून जंगलाच्या राजाची वाट पाहत आहेत. जस्ट देन द किंग ऑफ द जंगल अ लॉयन केम मॅग्निफिकन्स. तर हे सगळे राजाची वाट पाहत होते. तेवढ्यात जंगलाचा राजा कोण? सिंह. कसा आला? ऐटीत आला. कसा आला? ऐटीत, रुबाबात आला. त्यालाच काय म्हणतात? मॅग्निफिकन्स. द जिराफ गेव वेलकम टू ऑल. तर जिराफानं काय केलं? सगळ्यांचं स्वागत केलं. काय केलं? जिराफनं काय केलं? या मीटिंग मध्ये सगळ्यांचं काय केलं? त्यांनी स्वागत केलं. सगळ्यांना काय म्हणला? तर वेलकम म्हणाला. अँड मीटिंग बिगॅन. आणि मीटिंगला काय झाली? तिथं सुरुवात झाली. मीटिंगला काय झाली? सुरुवात झाली. द किंग लिसन टू द इन्सिडेंट्स टोल्ड बाय द ॲनिमल्स. तर इथं किंग म्हणजेच कोण? सिंह, लॉयन. तर किंगनं काय केलेलं आहे? सगळ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्यांचे जे काही ट्रबल्स आहेत, इन्सिडेंट्स आहेत, जे काही घटना घडलेल्या होत्या, त्या सगळ्या घटना त्या किंगनं काय केलेल्या आहेत? सगळ्यांच्या ऐकून घेतलेल्या आहेत. द किंग सॉल्व ऑल द डिफिकल्टीज. मग त्या सगळ्या प्रॉब्लेम्स, त्या सगळ्या अडचणी कोणी सॉल्व केलेल्या आहेत? किंगनं सॉल्व केलेल्या आहेत, राजानं सॉल्व केलेल्या आहेत. ही असाइन डिफरंट ड्युटीज टू एव्हरीवन इन द जंगल. तर डिफिकल्टी सॉल्व केल्यानंतर ना त्याने काही कामं दिलेली आहेत. सगळ्या ॲनिमल्सला काय दिलेले आहेत? काही ड्युटीज दिलेली आहेत. आणि त्यांना वॉर्निंग सुद्धा दिलेलं आहे. वॉर्न देम. त्यांना वॉर्निंग सुद्धा दिलेलं आहे स्ट्रिक्टली. कसं दिलेलं आहे वॉर्निंग? एकदम स्ट्रिक्टली दिलेलं आहे. टू कम्प्लीट देम इन अ टाइम. आणि ते सगळं जे काही ड्युटीज आहे, जे काही काम दिलेलं आहे, तर ते वेळेत तिथं संपवायचं आहे. काय करायचं आहे? वेळेत संपवायचं आहे. असं स्ट्रिक्टली वॉर्निंग इथे किंगनं सगळ्या ॲनिमल्सला दिलेलं आहे. द टायगर थँक्ड एव्हरीवन अँड मीटिंग वॉज कन्क्लुडेड. तर लास्टला शेवटी टायगरनं काय केलं? सगळ्या ॲनिमल्सला काय म्हणलं? थँक्यू म्हणलेलं आहे. आणि मीटिंग इथं काय झालेली आहे? संपलेली आहे. कन्क्लुडेड म्हणजेच काय? सभा संपलेली आहे. तर या स्टोरी रिलेटेड इथं क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत ॲक्टिव्हिटीमध्ये, ते पाहून घेऊया. टोटल नंबर्स ऑफ इन द मीटिंग. द टोटल नंबर्स ऑफ ॲनिमल्स इन द मीटिंग. तर मीटिंग मध्ये टोटल किती ॲनिमल्स होते हो? चला तर काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. किती ॲनिमल्स होते? 9 ॲनिमल्स होते. किती ॲनिमल्स होते? 9 ॲनिमल्स होते. तर इथं आपण
9 लिहून घेऊया. दॅट आफ्टर टोटल नंबर्स ऑफ ॲनिमल्स विथ हॉर्न्स. टोटल नंबर्स ऑफ ॲनिमल्स विथ हॉर्न. तर या पिक्चरमध्ये किती ॲनिमल्सला हॉर्न्स आहेत म्हणलेले आहेत, शिंगे आहेत असे विचारण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. रायनॉसरला शिंग आहे, तर हा सुद्धा हॉर्न्स मध्येच येईल. अँटोलप आहे, दॅट आफ्टर डिअर आहे आणि जिराफ आहे. तर टोटल किती जणांना आहे? 1 2 3 and 4. हॉर्न्स असलेले किती जण आहेत? 4 आहेत. हॉर्न्स असलेले किती जण आहेत? 4 आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे टोटल नंबर्स ऑफ आईज ऑफ ऑल द ॲनिमल्स इन द मीटिंग. तर मीटिंगमध्ये जेवढे काही ॲनिमल्स आहेत त्या सगळ्या ॲनिमल्सचे टोटल आईज किती होतात येथे विचारण्यात आलेले आहे. तर ॲनिमल्स आहेत टोटल 9. तर 9 ॲनिमल्सला ईच ॲनिमल्सला 2 आईज असणार आहेत. किती आईज असणार आहेत? 2 आईज असणार आहेत. 9 2 होईल 18. 9 2 होईल 18. तर टोटल किती आईज असणार आहेत? किती डोळे असणार आहेत सगळ्या ॲनिमल्सला मिळून? 18 आईज असणार आहेत. किती? टोटल सगळ्या ॲनिमल्सला मिळून किती डोळे आहेत इथं विचारण्यात आलेलं आहे. तर 9 ॲनिमल्स आहेत. 9 2 18 होईल. तर आन्सर आलेला आहे 18. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे अ फाईट ऑफ ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. फाईट म्हणजेच काय? लढाई. फाईट म्हणजेच काय? लढाई. कोणाकोणाची लढाई होत आहे इथं? ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनची इथं भांडण होत आहे, लढाई होत आहे. तर हा गेम आहे, त्यालाच काय नाव देण्यात आलेलं आहे? अ फाईट ऑफ ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. पहिला हा गेम कसा खेळायचा आहे तो आपण इथे समजून घेऊया. हाऊ टू प्ले द गेम. हा गेम कसा खेळायचा आहे इथे सांगण्यात आलेला आहे. Find and write the expected number that teddy bear the hold in the box. तर इथं आपल्याला टेडी बेअर्स देण्यात आलेले आहेत. टेडी बेअर्स. तर टेडी बेअरच्या हातामध्ये एक बॉक्स आहे. तर त्या बॉक्सेसमध्ये नंबर्स आहेत. काय आहेत? काही नंबर्स आहेत. तर ते नंबर्स तिथं आपल्याला काय करायचे आहेत? पाहायचे आहेत. आणि जो एक्सपेक्टेड नंबर येणार आहे ॲडिशन केल्यावर किंवा सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर जो काही नंबर येणार आहे तो टेडी बेअरच्या हातात आहे का ते आपल्याला पाहायचं आहे. आफ्टर रायटिंग आन्सर. इथं ॲडिशन केल्यानंतर आणि सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर जो आन्सर आपण लिहितो, आन्सर लिहिल्यानंतर स्ट्राईक ऑफ म्हणलेला आहे. जो आन्सर येईल, जो नंबर येईल तो नंबर टेडी बेअरच्या कुठल्या टेडी बेअरच्या हातामध्ये तो नंबर दिसेल त्या टेडी बेअरवर आपल्याला काय करायचं आहे? लाईन खाट मारायची आहे. काय करायची आहे? एक लाईन मारायची आहे. त्याला स्ट्राईक ऑफ म्हणलेला आहे. त्या नंबरला काय करायचं आहे? आपल्याला क्रॉस करायचा आहे. म्हणजेच तो नंबर तिथं यूज झालेला आहे. पुन्हा तो नंबर तिथे आपल्याला यूज करायचा नाही. स्ट्राईक ऑफ द नंबर कार्ड इन टेडी बिअर्स हँड. त्याच्या हातातला जो नंबर आहे त्या नंबरला इथं आपल्याला खाट मारायचा आहे. वन हू फाइंड अँड राईट द आन्सर फर्स्ट इज द विनर. आणि सगळ्यात पहिला जो हे सगळे आन्सर्स फाइंड आउट करेल आणि सगळे आन्सर्स फर्स्ट येईल, करेक्ट येईल, तोच काय होणार आहे? इथं विनर होणार आहे. अशा प्रकारचा हा गेम आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन सॉल्व्ह करून घेऊया. 7 - 2. 7 नंबर्स मधून 7 फिंगर्स काउंट करा. 7 फिंगर्स मधून आपल्याला 2 नंबर्स काय करायचे आहेत? कट करायचे आहेत. काय करायचे आहेत? कट करायचे आहेत. किती फिंगर्स राहिले? 5 फिंगर्स राहिले. तर इथं काय आलेलं आहे? 5 हा नंबर आलेला आहे. काय आलेला आहे? 5 हा नंबर आलेला आहे. तर टेडी बेअर कोणत्या टेडी बेअरच्या हातामध्ये 5 हा नंबर आहे पहा. तर इथं आहे. तर या 5च्या नंबरच्या टेडी बेअरला इथं आपण काय करूया? स्ट्राईक ऑफ करून घेऊया. दॅट आफ्टर आहे 5 + 4. 5 + 4 किती होईल? 5 फिंगर + 4 किती झाले? 9 फिंगर झाले. किती झाले? 9 फिंगर झाले. तर इथं आपण 9 हा नंबर लिहून घेऊया. तर टेडी बेअरकडे 9 नंबर आहे का पहा. तर आहे. तर त्या 9 नंबरला काय करून घेऊया? स्ट्राईक करून घेऊया. दॅट आफ्टर 9 नंबर्स आहेत. त्या 9 मधून आपल्याला 5 काय करायचं आहे? कट करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. 9 फिंगर्स आहेत. त्या 9 फिंगर्स मधून 5 फिंगर्स काय करूया? कट करून घेऊया. तर राहिले किती? 4 फिंगर्स. राहिले किती?
4 फिंगर्स, तर इथे आपण 4 हा नंबर लिहून घेऊया. 4 हा नंबर आहे का? तर आहे. तर 4 ला आपण काय करून घेऊया? स्ट्राईक आउट करून घेऊया. दॅट आफ्टर 4 + 0 = 4 त्यांनी ऑलरेडी देण्यात आलेला आहे. 4 मध्ये असं कोणता नंबर ऍड केल्यानंतर आपल्याला 5 भेटणार आहे? तर 4 हा नंबर माइंडमध्ये पकडूया आणि टिल 5 पर्यंत काउंट करूया. 4 आफ्टर येणार 5 फिंगर्स काउंट करूया. 4 आफ्टर येणार 5, तर 1 फिंगर आलेला आहे. तर इथं आपण 1 हा नंबर लिहून घेऊया. तर 1 हा टेडी बेअरच्या हँडमध्ये आहे का पाहून घ्या. तर इथं आहे. तर या 1 ला काय करून घेऊया? स्ट्राईक आउट करून घेऊया. दॅट लाईक त्याचसारखं 7 मध्ये कुठला नंबर ऍड केल्यानंतर आपल्याला 9 भेटेल इथं विचारण्यात आलेला आहे. तर 7 नंबर नंतर आपण 9 पर्यंत फिंगर काउंट करणार आहोत. 7 आफ्टर 9 पर्यंत फिंगर काउंट करूया. जेवढे फिंगर्स येतील तेवढे नंबर्स इथं लिहून घेणार आहोत. 7 आफ्टर 8 9 8 9, तर किती फिंगर्स आले? 2 फिंगर्स आले. तर इथं आपण 2 हा नंबर लिहून घेऊया. तर 2 हा नंबर टेडी बेअरच्या हातात आहे बॉक्समध्ये, तर त्याला सुद्धा काय करून घेतलो आपण इथं स्ट्राईक करून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 7 मधून असा कुठला नंबर मायनस केल्यानंतर 7 येईल? तर 7 7च आहे. 7 मधून कुठलाच नंबर कट झालेला नाहीये. ॲज इट इज 7 आहे. तर कुठलाच नंबर कट नाही झाला म्हटलं तर तिथं काय येईल? 0 हा नंबर येईल. काय येईल? 0 हा नंबर येईल. तर टेडी बेअरच्या हातात आहे 0, बॉक्समध्ये आहे 0, तर त्या 0ला सुद्धा काय करून घेऊया? स्ट्राईक ऑफ करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 7 - 5. 7 - 5. 7 फिंगर्स पकडा. त्या 7 फिंगर्स मधले 5 फिंगर्स काय करा? कट करा. राहिले किती फिंगर्स? 2 फिंगर्स राहिले. तर इथं 2 हा नंबर लिहून घेऊया. तर 2 हा नंबर टेडी बेअर कडे आहे का? तर आहे. तर त्या 2 ला काय करून घेऊया? स्ट्राईक ऑफ करून घेऊया. दॅट आफ्टर 2 या नंबर मध्ये असं कुठला नंबर ऍड केल्यानंतर 2 भेटणार आहे? वर सुद्धा 2 आहे आणि खाली सुद्धा 2च आहे. कुठलाच नंबर येथे ऍड झालेला नाही. कुठलाच नंबर येथे ऍड झालेला नाहीये म्हणजे कुठला नंबर येणार आहे? 0 हा नंबर येईल. काय येईल? 0 हा नंबर येईल. तर 0 आहे का? तर आहे. तर 0 ला काय करून घेऊया? स्ट्राईक ऑफ करून घेऊया. दॅट आफ्टर 2 + 4 देण्यात आलेला आहे. 2 फिंगर्स + 4 फिंगर्स. टोटल काउंट करा किती फिंगर्स होतील? तर 6 फिंगर्स होतील. किती फिंगर्स होतील? 6 फिंगर्स होतील. तर 6 हा नंबर आहे का पाहून घ्या टेडी बेअरच्या हँडमध्ये. तर आहे. तर त्या 6 ला काय करून घेऊया? स्ट्राईक ऑफ करून घेऊया. दॅट आफ्टर 6 या नंबर मधून 5 काय करायचं आहे? आपल्याला मायनस करायचं आहे. 6 या नंबर मधून काय करायचं आहे? 5 हा नंबर मायनस करायचा आहे. 6 - 5. 6 - 5, तर किती फिंगर राहिले? 1 फिंगर राहिला. किती फिंगर राहिले? 1 फिंगर राहिला. तर आन्सर काय येईल? इथे 1 येईल. तर 1 येथे आहे. तर 1 ला काय करून घेऊया? स्ट्राईक आउट करून घेऊया. तर अशा प्रकारे हे आपण अ फाईट ऑफ ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन गेम खेळू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे गेट द मिडल नंबर्स बाय ॲडिंग ऑर सबस्ट्रॅक्टिंग. तर आपल्याला मिडलमध्ये काही नंबर्स देण्यात आलेले आहेत. सेंटरमध्ये नंबर्स देण्यात आलेले आहे. तर त्या सेंटरचा जो नंबर आहे तो तिथे ॲडिशन तरी यायला पाहिजे 2 नंबरचा मिळून, किंवा सबस्ट्रॅक्शन तरी यायला पाहिजे. असे आपल्याला तिथं काय करायचे आहेत? नंबर्स ॲडिशन मध्ये तरी लिहायचं आहे किंवा सबस्ट्रॅक्शन मध्ये तरी लिहायचं आहे. 2 एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहे पहा. 6 + 6 12. 15 - 3 12. तर अशा प्रकारे येथे आपण 10 + 2 12 लिहू शकतो. और 12 + 0 लिहू शकतो. तर हे झाले ॲडिशन. मायनस मध्ये कसं लिहू शकतो पहा आपण? 14 - 2 लिहू शकतो आणि 12 - 0 सुद्धा लिहू शकतो. तर इझी मुलांना सांगत जावं. 12 मधून 0 कट झाले तरी 0 राहतील. 12 मधून 0 जरी प्लस झालं तरी 12 मध्ये 0 जरी ऍड झाला तरी 12च राहतील.
दॅट आफ्टर नेक्स्ट वन सुद्धा तसंच आहे. 11 प्लस 4 झालेला आहे 15. त्याचप्रमाणे 10 प्लस 5 सुद्धा होईल 15. 15 प्लस 0 सुद्धा होईल 15 और 15 माइनस 0 सुद्धा होईल 15. 16 माइनस 1 होईल 15 अँड 17 माइनस 2 होईल 15. ॲडिशन सुद्धा सांगायचं आहे आणि सबस्ट्रॅक्शन सुद्धा सांगायचं आहे. त्याच प्रकारे 10चं सुद्धा करायचं आहे आपल्याला. 10 प्लस 0 10, 10 माइनस 0 10, 8 प्लस 2 10, 5 प्लस 5 10 and 9 plus 1 10 and 11 minus 1 10. तर अशा प्रकारे हे आपण ॲडिंग किंवा सबस्ट्रॅक्टिंग करून युजिंग मिडल नंबर इथे आन्सर म्हणून काढून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे. राईट द नंबर्स फ्रॉम 1 to 3 इन द बॉक्सेस बिलो and such that their vertical and horizontal sum should be 6. Each number should be used only once in every row and column. तर आपल्याला बॉक्स देण्यात आलेला आहे. तर त्या बॉक्समध्ये 1 to 3 नंबर्स असे लिहा म्हणलेलं आहे. वर्टिकली सुद्धा लिहा म्हणलेलं आहे आणि हॉरिझॉन्टली सुद्धा लिहा म्हणलेलं आहे. ज्यांचं ॲडिशन 6च यायला पाहिजे, ज्यांचं ॲडिशन 6च यायला पाहिजे असं नंबर्स लिहा म्हणलेलं आहे. आणि एक नंबर एका बॉक्समध्ये एकदाच यायला पाहिजे, हॉरिझॉन्टली एकदाच यायला पाहिजे, वर्टिकली सुद्धा एकदाच यायला पाहिजे, असं तिथं आपल्याला अरेंजमेंट करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. येथे 2 लिहून घेऊया, 1 लिहून घेऊया. पहा 3 प्लस 1 4, 4 प्लस 1 4 प्लस 2 झालेला आहे 6. तर इथं आपण 3 लिहून घेऊया. 2 प्लस 3 5, 5 प्लस 1 6 झालेला आहे. तर इथे 1 लिहून घेऊया आणि इथे 3 लिहून घेऊया आणि येथे 2 लिहून घेऊया. तर इथं 2 प्लस 3 प्लस 1 इज इक्वल 6, 1 प्लस 2 प्लस 3 इज इक्वल 6, 3 प्लस 1 प्लस 2 इज इक्वल 6. हॉरिझॉन्टली सुद्धा रिपीटेड झालेलं नाहीये आणि वर्टिकली सुद्धा रिपीटेड झालेला नाहीये. तर अशा प्रकारे हे बॉक्स आपण या प्रकारे फिल करू शकतो. नेक्स्ट वन आहे. विच रूट इज द शॉर्टेस्ट, टिक इट बिलो. तर इथं आपल्याला रूट दाखवण्यात आलेला आहे, रस्ता दाखवण्यात आलेला आहे. तर सगळ्यात लहान रस्ता कुठला आहे, शॉर्ट एकदम शॉर्टेस्ट वे कुठला आहे लवकरात लवकर घरी पोहोचण्याचा, इथं विचारण्यात आलेला आहे. त्याच्यासमोर काय करा म्हणलेलं आहे, टिक करा म्हणलेलं आहे. तर इथं आपण लाईन काउंट करून घेऊया. लाईन काउंट केल्यामुळे काय होईल आपल्याला इझिली कळेल. तर फर्स्ट वन काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. तर इथं किती लाईन झालेले आहेत, 8 लाईन झालेले आहेत. किती लाईन्स झालेले आहेत, 8 लाईन झालेले आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन लाईन्स काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6. तर इथं किती लाईन झालेले आहेत, 6 लाईन्स झालेले आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन पाहून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर इथे 10 लाईन झालेले आहेत. तर शॉर्टेस्ट वे विचारलेले आहेत, कमीत कमी वेळात कुठं पोहोचू शकतो. तर कमी लाईन्स कुठं आहेत, 6 कडे आहेत. कुठं आहे, मिडलला आहेत. 6 लाईन झालेल्या आहेत. तर हा शॉर्टेस्ट रूट आहे. हा काय आहे, शॉर्टेस्ट कमी लहान रस्ता आहे. तर याला काय करून घेऊया, टिक करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे. कंप्लीट द इन्क्रीजिंग अरेंजमेंट ऑफ द ब्लॉक्स. तर इथं ब्लॉक्स देण्यात आलेले आहे. तर ब्लॉक्सला काय करा म्हणलेलं आहे, इन्क्रीजिंग अरेंजमेंट मध्ये कंप्लीट करा म्हणलेलं आहे. तर इथं 1 बॉक्स आहे, 1 मध्ये 2 ऍड केलो 3 झाले, 3 मध्ये पुन्हा 3 ऍड करण्यात आलेला आहे. इथं काय झालेलं आहे, 6 झालेला आहे. तर इथं आपण खाली 4 बॉक्स काढूया. 4 वर आपल्याला पुन्हा 3 बॉक्स काढायचे आहेत. 3 वर पुन्हा काय काढायचे आहेत, 2 बॉक्स काढायचे आहेत आणि त्यावर आपल्याला एक सिंगल बॉक्स काढायचा आहे. अशा प्रकारे आपण हे ब्लॉक्स अरेंज करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे.
Write the numbers 1 to 5 in the circle such that sum on both the sides is equal. Use the number only once. तर इथं आपल्याला सर्कल्स देण्यात आलेले आहेत. तर त्या सर्कल्समध्ये असे 1 to 5 नंबर्स लिहायचे आहेत. तुम्ही लेफ्ट साईडनं सुद्धा काउंट करा किंवा राईट साईडनं सुद्धा काउंट केलं तरी त्यांचं ॲडिशन काय यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. असे नंबर्स येथे लिहायचे आहे. आणि येथे आपल्याला एक नंबर सिंगल टाइमच यूज करायचा आहे. यूज द नंबर ओनली वन्स. तर इथे एकदाच हा नंबर यूज करून इथं आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. तर किती नंबर्स लिहायचे आहेत इथं, 1 to 5 हे नंबर्स इथं लिहायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. वर आपण 3 हा नंबर लिहून घेऊया. काय लिहून घ्यायचं आहे, 3 हा नंबर लिहून घ्यायचा आहे. दॅट आफ्टर खाली लिहून घेऊया 5 आणि इथे लिहून घेऊया 1. तर राईट साईडला 4 हा नंबर लिहून घेऊया आणि डाऊनला 2 हा नंबर लिहून घेऊया. चला तर ॲडिशन करून पाहून घेऊया. 3 + 5 8, 5 + 1 9. तर हा झाला 9 हा आन्सर झाला. त्याच प्रकारे इथे सुद्धा ॲडिशन करा. 3 + 4 झालेला आहे 7, 7 + 2 सुद्धा झालेला आहे 9. राईट साईड कडून आणि लेफ्ट साईड कडून दोघांचं सुद्धा ॲडिशन काय यायला पाहिजे, 9 हा यायला पाहिजे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन सुद्धा पाहून घेऊया. वर 1 लिहून घेऊया. येथे 2, 5 आणि राईट साईडला 3 and 4 लिहून घेऊया. ॲडिशन करून पहा. 1 + 2 + 5 झालेला आहे 8 and 1 + 3 + 4 सुद्धा झालेला आहे 8. राईट साईड कडून सुद्धा काउंट करा किंवा लेफ्ट साईड कडून सुद्धा काउंट करूया. दोघांचं ॲडिशन काय यायला पाहिजे, सम काय यायला पाहिजे, इक्वल यायला पाहिजे आहे. काय यायला पाहिजे आहे, इक्वल यायला पाहिजे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कम्प्लीट द पिक्चर बाय जॉईनिंग 1 to 20 नंबर्स डॉट सिरियली अँड कलर इट. तर इथं आपल्याला 1 to 20 नंबर्स काय करायचे आहेत, जॉईन करायचे आहेत. डॉट्स जॉईन करायचे आहेत. पिक्चर क्रिएट करायचं आहे आणि त्या पिक्चरला काय करायचं आहे, आपल्याला कलर करायचा आहे. तर तुम्ही कलर करून घेऊ शकता. इथं मी डॉट जॉईन करून दाखवेल. तर येथे एलिफंटचा पिक्चर येथे तयार होणार आहे. तर अशा प्रकारे येथे एलिफंट तयार होईल आणि तुम्ही इथे हा पिक्चर कलर करू शकता. नेक्स्ट वन आहे क्रिएट शेप्स बाय ऑब्झर्विंग द नंबर्स अँड कलर्स बिलो देम. तर इथं आपल्याला शेप्स क्रिएट करा म्हणलेला आहे. शेप्स क्रिएट करा म्हणलेला आहे. खाली काही कलर्ससाठी नंबर्स देण्यात आलेले आहेत. तर ते नंबर्स पाहून त्या कलर्सचे नंबर्स पाहून त्या डॉट्सना आपल्याला काय करायचे आहेत, कनेक्ट करायचं आहे आणि तिथं शेप क्रिएट करायचा आहे. एक ऑलरेडी एक्झाम्पल येथे देण्यात आलेलं आहे पहा. तर रेडसाठी 1 दिलेला आहे, येल्लोसाठी 2, ग्रीनसाठी 3, ब्ल्यूसाठी 4 आहे, स्काय ब्ल्यूसाठी 5 आहे, ब्लॅकसाठी 6, व्हाईटसाठी 7, पिंक कलरसाठी 8 आहे, ऑरेंजसाठी 9 आहे, ग्रे कलरसाठी 11 आहे, ब्राऊनसाठी 11 आहे आणि पॅरेट ग्रीन कलरसाठी 12 हा नंबर येथे देण्यात आलेला आहे. तर 2 हा काय आहे, येल्लो कलर आहे. तर 2 पासून स्टार्ट केलेला आहे. तर त्यात आफ्टर 12 कडे जायचंय म्हणलेलं आहे. 12 साठी पॅरेट ग्रीन कलर आहे. तर 12 कडे जाऊया. दॅट आफ्टर 10 कडे या म्हणलेलं आहे. 10 हा ग्रे कलर आहे. तर 10 कडे गेलेला आहे. पुन्हा 2 कडे जावं म्हणलेलं आहे. अशा प्रकारे येथे आपल्याला ट्रायंगलचा शेप भेटलेला आहे. दॅट आफ्टर सेकंड वन आहे 1 नंबर आहे रेड. तर रेड पासून आपल्याला 4 नंबर कडे जायचं आहे. 4 नंबर आहे डार्क ब्ल्यू. 4 नंबर आहे डार्क ब्ल्यू. तर इथून आपण काय करूया, डार्क ब्ल्यू कडे जाऊया. 4 नंतर जायचं आहे 12 कडे. 12 आहे पॅरेट ग्रीन कलर. तर 4 कडून आपण काय करूया, पॅरेट ग्रीन कडे जाऊया. 12 आफ्टर जायचं आहे 9. 9 हा आहे ऑरेंज. तर इथून आपण 9 कडे जाऊया आणि 9 पासून पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 1 नंबर कडे जायचं आहे. 1 म्हणजेच काय, रेड कडे जायचं आहे. तर इथं आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 3. 3 साठी देण्यात आलेला आहे ग्रीन. तर 3 वरून आपल्याला 6 कडे जायचं आहे. 6 आहे ब्लॅक.
3 वरून आपल्याला कुठे जायचं आहे 6 कडे जायचं आहे. ग्रीन वरून कुठे जायचं आहे ब्लॅक कडे जायचं आहे. ग्रीन वरून ब्लॅक कडे जायचं आहे. आता पुन्हा 6 वरून कुठे जायचं आहे 11 नंबर कडे जायचं आहे. 11 नंबर वर आहे ब्राऊन कलर आहे. 11 हा ब्राऊन कलर साठी आहे. तर इथून आपण ब्राऊन कडे जाऊया. ब्राऊन वरून आपल्याला कुठे जायचं आहे 8 नंबर वर जायचं आहे. 8 नंबर साठी आहे पिंक. तर इथं आपण पिंक कडे जाऊया आणि पिंक वरून आपल्याला कुठे जायचं आहे पुन्हा 3 या नंबर वर जायचं आहे. तर 3 आहे ग्रीन कलर साठी आहे. तर इथं ग्रीन आणि पिंक काय करूया लाईन जॉईन करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 12 हा पॅरेट ग्रीन कलर साठी आहे. तर 12 वरून 2 वर जायचं आहे. तर 2 आहे येल्लो. पॅरेट ग्रीन वरून आपल्याला येल्लो कडे जायचं आहे. पॅरेट ग्रीन वरून आपल्याला कुठे जायचं आहे येल्लो कडे जायचं आहे. दॅट आफ्टर 2 पासून 5 कडे जायचंय. 5 हा स्काय ब्ल्यू साठी आहे. तर येल्लो वरून स्काय ब्ल्यू कडे गेलो. दॅट आफ्टर 5 वरून 10 कडे जायचं आहे. 10 हा ग्रे कलर आहे. 10 हा काय आहे ग्रे कलर आहे. तर ग्रे कलर कडे गेलो. 10 वरून आपल्याला काय करायचं आहे 4 या नंबर वर जायचं आहे. कुठं 4 या नंबर वर जायचं आहे. 4 हा नंबर कशासाठी आहे डार्क ब्ल्यू साठी आहे. कशासाठी आहे डार्क ब्ल्यू साठी आहे. तर इथून आपण कुठे गेलो डार्क ब्ल्यू कडे गेलो आणि तिथून पुन्हा आपल्याला कुठे जायचं आहे 12 या नंबर वर म्हणजेच काय पॅरेट ग्रीन कलर कडे जायचं आहे. अशा प्रकारे हा शेप इथे क्रिएट करता येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 2 हा नंबर येल्लो साठी आहे. 2 हा नंबर येल्लो साठी आहे. 2 वरून आपल्याला 5 या नंबर वर जायचं आहे. तर 5 हा आहे स्काय ब्ल्यू आहे. 5 हा स्काय ब्ल्यू साठी आहे. तर येल्लो वरून आपण इथे स्काय ब्ल्यू वर जाऊया. 5 वरून आपल्याला 9 वर जायचं आहे. 5 हा स्काय ब्ल्यू आहे. तर 9 हा काय आहे ऑरेंज आहे. 9 हा काय आहे ऑरेंज आहे. तर इथे आपण ब्ल्यू वरून ऑरेंज वर जाऊया. तर 9 वरून आपल्याला जायचं आहे 11 वर. 9 वरून जायचं आहे 11 वर. तर 11 साठी आहे ब्राऊन आहे. 11 साठी ब्राऊन हा कलर आहे. तर येथे आपण ऑरेंज वरून ब्राऊन कडे जाऊया. तर 11 वरून आपल्याला 7 वर जायचं आहे. 11 वरून आपल्याला 7 वर जायचं आहे. तर 7 साठी आहे व्हाईट कलर. तर इथे आपण व्हाईट वर जाऊया आणि 7 वरून आपल्याला पुन्हा 2 वर जायचं आहे. जो 2 आहे तो येल्लो कलरचा आहे. तर इथे अशा प्रकारे शेप क्रिएट होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 2 हा येल्लो साठी आहे आणि 10 हा ग्रे साठी आहे. येल्लो वरून आपल्याला काय करायचं आहे ग्रे वर जायचं आहे. 10 वरून 11 वर जायचं आहे. 11 हा आहे ब्राऊन आहे. तर 11 वरून आपल्याला 8 या नंबर वर जायचं आहे. 8 हा नंबर पिंक आहे. 8 वरून 3 वर जायचं आहे. 3 हा ग्रीन आहे आणि 3 वरून पुन्हा आपल्याला 2 वर जायचं आहे. 2 म्हणजेच काय येल्लो आहे. तर अशा प्रकारे हे शेप्स इथे आपल्याला क्रिएट करता येईल. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे. आस्क द स्टुडंट्स टू ऑब्झर्व द नंबर अँड कलर बिलो देम. तर इथं टीचर्सने काय करायचं आहे स्टुडंट्सला नंबर्स आणि त्यांचे कलर्स ऑब्झर्व करायला सांगायचे आहेत आणि इथं त्यांना काय करायला सांगायचं आहे शेप्स क्रिएट करायला सांगायचं आहेत आणि त्यांना कलर करायला सांगायचं आहे. काय करायला सांगायचं आहे कलर करायला सांगायचं आहे. इनकरेज देम टू क्रिएट अ डिफरंट शेप्स बाय द प्रॅक्टिस. अशाच प्रकारे त्यांना डिफरंट शेप्ससाठी प्रॅक्टिस करायला इनकरेज येथे करायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 29 मॅथमॅटिकल पझल हा व्हिडिओ पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.